नमस्कार, मी स्नेहल. नेहमी कांदा पोहे, उपमा असा नाश्ता करून मुलं कंटाळतात किंवा त्यांना असा नाश्ता सारखा नको असतो. अशा वेळेस मुलं काहीतरी नवीन मागत असतात. तर एक वाटी रव्यापासून आपण हा मस्त असा नाश्ता तयार करणार आहे. त्यासाठी मी इथे 1 वाटी रवा घेतला आहे. रवा तुम्ही जसे माणसं असतील त्यानुसार कमी जास्त करू शकता. मी हा 3 माणसांसाठी बनवायला घेतलेला आहे. इथे आपल्याला बटाटे लागतील. मी 2 बटाटे घेतलेले आहेत. बटाटे आपल्याला सोलून घ्यायचेत आणि हा जो नाश्ता आहे तुम्ही हा आदल्या दिवशी बनवून सुद्धा फ्रीजमध्ये ठेवू शकता आणि जेव्हा पाहिजे तेव्हा तुम्ही मुलांना देऊ शकता किंवा तुमच्याकडे पाहुणे येणार असतील तेव्हा काही नाश्ता बनवायचा असेल तर तुम्ही हा आधी बनवू शकाल आणि पाहिजे तेव्हा त्यांना गरम देऊ शकाल. असा हा मस्त चविष्ट असा नाश्ता आहे. आता जे आपण बटाटे घेतले ते मी आलं किसाची जी किसणी आहे त्या किसणीने किसून घेणार आहे. म्हणजे या किसणीने किसल्याने काय होतं, जो किस आहे तो अगदी बारीक किसला जातो आणि आपली रेसिपीमध्ये तो आणखीन सुंदर लागतो. त्यामुळे मी इथे आलं किसाच्या किसणीने तो किसून घेत आहे. आता हा जो किसून झालेले आहेत आपले जे बटाट्याचे किस, तो काय करायचा 4 ते 5 पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घ्यायचा. म्हणजे याच्यामध्ये जो स्टार्च असतो, बघा किती स्टार्च दिसतंय. हा जो स्टार्च असतो ना, हा पूर्ण निघून जातो आणि असा स्वच्छ असा किस आपल्याला मिळतो. आता हा किससुद्धा आपण बाजूला ठेवू. आता इथे आपल्याला मिरच्या लागतील. 4 ते 5 मिरच्या मी घेतलेल्या आहेत, कारण मला हे थोडंसं तिखटच पाहिजे. आणि लसूण घेतला आहे. जर तुमच्याकडे तिखट खाणारे कमी असतील तर मिरच्या थोड्या कमी करा. कढीपत्ता टाकला आहे, कारण मुलं असा कढीपत्ता टाकला तर ते खात नाही, काढून टाकतात. म्हणून मग मिक्सरमध्ये टाकायचा, कोथिंबीर टाकायची आणि ते फिरवून घ्यायचं. आता आपण इथे पॅन ठेवला आहे आणि पॅनमध्ये थोडंसंच तेल टाकलं आहे. अगदी अर्धा चमचा भरेल एवढं तेल टाकलं आहे. म्हणजे अगदी कमी तेलामध्ये आपला हा नाश्ता तयार होतो आहे. आणि त्या तेलामध्ये जिरं मोहरी टाकले. जिरं मोहरी चांगली तडतडून द्यायची आणि मग त्यामध्ये आपण जे वाटण तयार करून घेतलं आहे, मिरची, आलं, लसूण यांचं, इथे थोडासा मी परत कढीपत्ता टाकते, कारण फोडणीला कढीपत्त्याचा स्मेल छान लागतो. म्हणून मी इथे परत थोडासा कढीपत्ता हा असा कुस्करून टाकला आहे आणि जे आपण वाटण करून घेतलं आहे मिरची, आलं, लसूण, कोथिंबीर यांचं, ते असं दरदरीतच वाटण करून घेतलं आहे आणि ते वाटण आता याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे. आणि मिरचीचा जो कच्चा स्मेल आहे तो निघून जाईपर्यंत आपल्याला ते परतून घ्यायचं आहे. आता हे परतून झाल्यावर यामध्ये आपण जो रवा घेतला आहे ना, तो रवा आपल्याला इथे टाकून घ्यायचा आहे. आता जेवढा आपण रवा घेतला आहे ना, तेवढाच 1 वाटी मी पाणी घेतलं आहे. आता इथे हळूहळू पाणी टाकून हा रवा चांगला मिक्स करून घ्यायचा. म्हणजे याच्या गुठळ्या अजिबात तयार व्हायला नको. आणि परत इथे मी 1 वाटी आधी पाणी टाकलं आहे, थोडंसं मीठ टाकलं आहे आणि परत याच्यामध्ये जो आपण किस करून घेतलेला आहे ना बटाट्याचा, तो किस आपल्याला इथे टाकायचा आहे. आणि बटाट्याचा किस टाकून परत इथे आपल्याला थोडंसं पाणी ॲड करायचं आहे. म्हणजे हे जे बटाटा आहे तो आपला शिजून जाईल, पूर्ण एकजीव होईल असं करून घ्यायचं आहे. म्हणजे इथे मला बरोबर 2 वाटी पाणी लागलेलं आहे. आता हे परत चांगलं परतून घेऊ आपण आणि झाकण ठेवून त्याला चांगली वाफ काढून घ्यायची. म्हणजे ते चांगलं शिजलं की कच्चं राहत नाही आणि तुम्ही फ्रीजमध्ये 2 ते 3 दिवस, 8 दिवस जरी ठेवलं ना तरी ते अजिबात खराब होत नाही आणि पाहिजे तेव्हा तुम्ही तयार करू शकता. आता इथे थोडीशी 2 ते 3 मिनटं मी वाफ काढून घेतलेली आहे आणि आता हे आपलं तयार झालेलं आहे. आता हे काय गॅस बंद करून घ्यायचा आणि इथे आपल्याला एक प्लॅस्टिकची पिशवी लागेल किंवा तुम्ही ताटलीवरती जरी केलं तरी चालेल, पण पिशवीमध्ये आपल्याला ते मळायला चांगलं सोपं पडतं आणि ठेवून द्यायला पण सोपं पडतं. म्हणून मी इथे एक प्लॅस्टिकची पिशवी घेतले. अशी पिशवीमध्ये आपल्याला ते पूर्ण भरून घ्यायचं आणि चांगलं असं मळून घ्यायचं, म्हणजे एकजीव होऊन जातं. आता हे चांगलं मळून घेतलं आहे आपण आणि असं हाताने ते थापून घ्यायचं. या माझ्या ज्या व्हिडिओ
रेसिपी आहेत या तुम्हाला जर आवडत असतील तर जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका। आणि तुम्ही ही जी रेसिपी आहे ही कोणत्या गावातून कोणत्या शहरातून बघताय हे मला नक्कीच कमेंट करून सांगा, कारण तुमच्या ज्या कमेंट आहेत त्या वाचायला खूप आवडतात आणि कमेंट आल्यामुळे आपल्याला नवीन काय बनवायला पाहिजे किंवा नवीन काय शिकायला मिळतं, त्यामुळे कमेंट नक्की करत जा। हे आता आपण हाताने असं थापून चप्पट करून घ्यायचं आहे। किती जाड किती पातळ हवं आहे ते तुम्ही अंदाजे तुमच्या ठरवून घ्या। आता मी इथे हे थोडंसं जाडच ठेवलं आहे, कारण जे आपण बनवणार आहे हे बघा असं मस्त असं त्याचं बनवून झालं आहे। आता हे आपण अर्धा तासासाठी फ्रीजमध्ये ठेवू। ते फ्रीजमध्ये ठेवलं आहे तिथपर्यंत इथे मी एका बॅटरची तयारी करून घेत आहे। 3 चमचे आपण इथे पोह्याचे चमचे असतात ते 3 चमचे कॉर्नफ्लॉवर टाकलं आहे, 3 चमचे तांदळाचं पीठ टाकलं आहे आणि थोडंसं चिली फ्लेक्स टाकलं आहे आणि कसुरी मेथी मी इथे टाकलं आहे। तुम्हाला जर कसुरी मेथी नसेल तुमच्याकडे तर कोथिंबीर टाकली तरीही चालेल आणि चवीनुसार थोडंसं मीठ टाकायचं आहे। आता याच्यामध्ये आपल्याला थोडं पाणी ॲड करून याच्या गुठळ्या होणार नाहीत असं हे मिक्स करून घ्यायचं। आणि आता हे अर्धा तास झालेलं आहे आपलं, हे आपण काढून घेऊया। अगदी सहज निघतं, बघा तुम्ही किती सहज आणि मस्त निघतं, पूर्ण अखंडच्या अखंड निघतं हे तयार झालेलं। आता हे आपण कट करून घ्यायचं। तुम्हाला हवंय त्या शेपमध्ये तुम्ही इथे कट करू शकता। मुलांना जे शेप आवडतील त्या शेपमध्ये तुम्ही हे कट करून घ्यायचं। मी अशा लाईनमध्ये कट केलेलं आहे, बघा किती छान झालेलं आहे। असे हे आयताकृती मी कट करून घेतल्या आणि उरलेलं जे आहे हे मी ठेवून देते, कारण मी नंतर बनवेल त्याचा नाश्ता। गरम गरम द्यायला खूप छान लागतं। मी आता हे नंतर टिफिनसाठी देणार आहे। आता हे जे आहे ते आपण जे बॅटर बनवलं आहे ना त्या बॅटरमध्ये टाकायचे आणि कढईत ठेवलं आहे मी। कढईमध्ये तेल टाकून ठेवलं आहे आणि तेलाचा गॅस हा फास्ट ठेवला आहे, कारण ते उकळलेल्या तेलामध्येच आपल्याला सोडायचे। कारण तुम्ही जर गॅस स्लो असेल आणि तेल जास्त तापलं नसेल तर सोडलं ना तर हे तेल जास्त पितं, म्हणून अगदी कडकडीत तेलामध्ये हे सोडायचं आणि अजिबात घाबरू नका चिटकतं की काय, अजिबात चिटकत नाही। मस्त असे मोकळे मोकळे हे तयार होतात। आता हे मी कॉर्नफ्लॉवर आणि तांदळाचं पीठ हे टाकून तळलेलं आहे आणि तुम्हाला नुसत्या पिठामध्ये किंवा म्हणजे जर कधी कॉर्नफ्लॉवर आपल्याकडे नसतं मग अशा वेळेस काय करायचं, मग आपल्याकडे तांदळाचं पीठ असतं ना, तांदळाच्या पिठामध्ये पण तुम्हाला मी तळून दाखवते। म्हणजे 2 प्रकारे तुम्हाला तळून दाखवणार आहे। जर तांदळाचं पीठही नसेल तर मैदा असेल, मैद्यामध्ये जरी घोळवलं ना तरीही छान लागतं। हे नुसत्या तांदळाच्या पिठामध्ये तांदळाच्या पिठाचं बॅटर करून त्यामध्ये टाकलेलं आहे, ते बघा ते पण खूप छान लागतं। मग तांदळाचं पीठ जर नसेल तर मैदा असेल तर मैद्यामध्ये पण तुम्ही असं तयार करू शकता। असा हा चटपटीत असा नाश्ता तुम्ही चटणीसोबत सॉससोबत मुलांना देऊ शकता। अगदी अप्रतिम असा नाश्ता लागतो, एवढा सुंदर नाश्ता लागतो की मुलं तुम्हाला नेहमीच म्हणतील बनवून दे। असा हा कुरकुरीत नाश्ता मस्त असा क्रिस्पी असा तयार होतो। आणि ही रेसिपी कशी वाटली हे मला नक्की कमेंट करून सांगा। व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा। थँक यू।